मनरेगा योजनेतून जे लाभार्थी गायगोठा, सिंचन विहीर किंवा फळबाग लागवडीसारख्या योजनांचा लाभ घेत आहेत ना, त्यांच्यासाठी दोन दोन खूप मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स आहेत. चला, तर मग पटकन बघूया की नक्की काय बदल झाले आहेत. आता जर आपण मनरेगा योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती थेट आपल्यासाठीच आहे आणि हो ती खूप खूप जास्त महत्वाची ठरू शकते. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. चला तर मग वेळ न घालवता आपण थेट मुद्द्यावर येऊया. पाहूया की नेमके ते दोन मोठे बदल आहेत तरी कोणते, ज्यांची माहिती असणं आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्वाचा बदल जो आहे तो आहे नवीन अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल. आता ही सगळी प्रोसेस एका नवीन सिस्टममधनं जाणार आहे, जिचं नाव आहे युक्त प्रणाली. आता प्रश्न पडतो की हे युक्त पोर्टल आहे तरी काय, बरोबर? तर एकदम सोप्या भाषेत सांगतो. ही आहे केंद्र सरकारची एक नवीन ऑनलाईन सिस्टम. म्हणजे आता मनरेगाच्या सगळ्या नवीन योजनांसाठीचे अर्ज ह्याच एका ठिकाणी म्हणजे ह्याच पोर्टलवर स्वीकारले जाणार आहेत. याचा फायदा काय? तर सगळी प्रक्रिया एकाच ठिकाणी येईल आणि ती जास्त पारदर्शक होईल. मग आता नवीन योजनेसाठी अर्ज कसा करायचा? ही प्रक्रिया ना खरं तर खूप सोपी आहे. सगळ्यात आधी काय करायचं तर आपल्या ग्रामसेवकाला किंवा रोजगार सेवकाला भेटायचं. ते काय करतील, आपली जी मागणी आहे ती या नवीन ऑनलाईन पोर्टलवर नोंदवून घेतील. एकदा का हे झालं की मग ग्रामसभा आणि इतर विभागांकडून मंजुरीची वाट पाहावी लागेल. आणि ती मिळाली की झालं, आपल्या कामाला आणि बजेटला मंजुरी मिळून जाईल. चला, आता वळूयात दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या अपडेटकडे. हा अपडेट आहे थकीत बिलांबद्दल, म्हणजे पेंडिंग पेमेंट्सबद्दल. मला माहिती आहे अनेक जण याच बातमीची वाट पाहत होते. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या जवळपास 2 ते 2.5 वर्षांपासून खूप साऱ्या लाभार्थ्यांचे पैसे अडकले होते. ही खरंच एक खूप मोठी समस्या बनली होती आणि त्यामुळे साहजिकच सगळेच जण चिंतेत होते. पण आता प्रश्न हा आहे की हे पैसे मिळायला इतका उशीर का झाला? तर यामागे काही टेक्निकल कारणं होती. उदाहरणार्थ, जुने फंड ट्रान्सफर ऑर्डर्स म्हणजे पैसे पाठवण्यासाठीचे जे जुने आदेश होते ते डिलीट झाले होते. काही लोकांच्या बँक खात्यांचं KYC पूर्ण नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांची बँक खाती आधार कार्डची लिंकच नव्हती. याच सगळ्या कारणांमुळे ही पेमेंटची प्रोसेस थांबली होती. तर याच मोठ्या समस्येवर तोडगा म्हणून सरकारने आणली आहे स्पर्श प्रणाली. ही एक नवीन पेमेंट सिस्टम आहे आणि ही खास करून जी काही थकीत रक्कम आहे ती क्लिअर करण्यासाठीच बनवली आहे. या सिस्टममुळे कुशल आणि साहित्याची जी काही पेंडिंग बिलं आहेत ती रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आणि सगळ्यात चांगली म्हणजे दिलासा देणारी बातमी ही आहे की यावर आता खूप वेगाने काम सुरू झालंय. जे पैसे गेल्या 2.5 वर्षांपासून थांबले होते ना, ते फेब्रुवारी 2024च्या शेवटच्या आठवड्यापासून मिळायला सुरुवात झालेली आहे. मार्च 2024 मध्ये सुद्धा ही प्रोसेस सुरूच होती. आणि अशी अपेक्षा आहे की मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत राहिलेली सगळी रक्कम सगळ्यांच्या खात्यात जमा होईल. बरं, आता ही सगळी माहिती तर मिळाली, पण यानंतर लाभार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं? त्याबद्दल काही महत्त्वाचे सल्ले आहेत, ते नीट ऐका. तर ऐका, सगळ्यात महत्त्वाचं, पुढे काय करायचं? पहिलं काम म्हणजे आपल्या पेंडिंग पेमेंटची तारीख किंवा डेट ऑफ पेमेंट काय आहे हे तपासा. समजा पेमेंट अजूनही आलेलं नसेल तर लगेच आपल्या ग्रामसेवकाकडे जाऊन पाठपुरावा करा. आणि जर नवीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपली मागणी युक्त पोर्टलवर नोंदवली गेली आहे की नाही याची खात्री करून घ्या. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपलं बँक KYC नेहमी अपडेटेड ठेवा आणि ते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, या युक्त आणि स्पर्शसारख्या ज्या नवीन डिजिटल प्रणाली आल्या आहेत त्यामुळे मनरेगा योजना खरोखरच सगळ्यांसाठी जास्त पारदर्शक आणि सोपी होईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की विचार करा. महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा. धन्यवाद.